रॉयल एनफील्डची मेटिओर 350 ही रॉयल एनफील्डची एक अर्बन क्रुझर मोटरसायकल येते। ह्याच्यामध्ये आपल्याला 4 टोटल व्हेरियंट बघायला भेटतात। फायरबॉल रेड, ग्रीन आणि ब्लॅक, स्टेलर ब्लॅक आणि ब्लू, ऑरोरा ब्लॅक आणि ब्लू, सुपरनोवा रेड आणि ब्लू हे यामधले 4 मॉडेल्स आहेत। यामध्ये तुम्हाला बरेच मॉडर्न, रेट्रो आणि प्रीमियम कलरची थीम दिलेली आहे। सोबत यामध्ये आपण बघू शकतोय ही रॉयल एनफील्डची एक अशी मोटरसायकल आहे जी खास करून सिटीमध्ये क्रूज करण्यासाठी बनवलेली आहे। आपण बऱ्याच प्रॉपर क्रुझर मोटरसायकल बघितले आहेत, जसे की बजाज एव्हेंजर किंवा रॉयल एनफील्डची बघायची गेला तर सुपर मेटिओर 650, हार्ली डेव्हिडसन ह्या प्रॉपर क्रुझर सेगमेंट मध्ये येतात। बट ही मोटरसायकल आहे ही अर्बन क्रुझर येते। थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ही मोटरसायकल सिटीमध्ये एकदम निवांत चालवण्याच्या हिशोबाने डिझाइन केली जाते। सोबत ही मोटरसायकल तुम्ही लॉंग राईड साठी देखील वापरू शकता। फक्त लॉंग राईडला वापरताना तुम्हाला ह्यामध्ये क्रुझिंगचा टूरिंग हँडल बार बसवायला लागेल। तर फायरबॉल हे जे व्हेरियंट आहे यामध्ये तुम्हाला बॅकरेस्ट बघायला भेटत नाही। फ्रंटला तुम्हाला हॅलोजनचा हेडलॅम्प येतो। रॉयल एनफील्डच्या टँकवर तुम्हाला फॉन्ट बघायला भेटेल आणि ह्याची टोटली ऑल ब्लॅक डिझाइन अशी थीम येते। ह्यामध्ये तुम्हाला अलॉय व्हील आणि ट्यूबलेस टायर येतं। ह्याच्या पुढचं जे स्टेलर एडिशन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅकरेस्ट इनबिल्ड येते जी कंपनी फिटेड आहे। सोबत यामध्ये टँकचा लोगो थोडा चेंज होतो। ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॉस्ट पाईपला सिल्वर कलर बघायला भेटतो आणि हँडल बार आणि आरशे हे देखील सिल्वर येतात। ह्यामध्ये देखील तुम्हाला हॅलोजन बघायला भेटतो। फक्त ह्याच्या पुढचं जे क्लस्टर असतं ह्याच्यामध्ये तुम्हाला एक टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन ज्याला ट्रिपर नॅव्हिगेशन म्हणतो ते बघायला भेटेल। ह्याच्यामध्ये आणि फायरबॉल या दोन्ही मॉडेलमध्ये तुम्हाला जे स्विच क्यूब दिलेले असतात ते प्लास्टिक मटेरियलचे वापरलेले आहेत। आता सध्या सगळ्यात जास्त जी मागणी आहे मार्केटमध्ये ह्या सुरुवातीच्या 2 व्हेरियंट्सना आहे। त्याच्या पुढचे आहे ऑरोरा सिरीज। ऑरोरा सिरीज ही टोटली नवीन लॉन्च केली आहे। ह्याच्यामध्ये तुम्हाला फ्रेश आणि ब्राईट असे कलर बघायला भेटतात। सोबत ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी क्रोम किंवा सिल्वर पार्टचा यूज केलेला आहे, ज्यामुळे ही मोटरसायकल रस्त्यावरती खूप अट्रॅक्टिव्ह दिसते। या मोटरसायकलला जे निवडणारी लोक असतात त्यांना एक युनिक असं मॉडेल, युनिक असं रेट्रो लुकिंग मोटरसायकल हवी असेल तर तुम्ही ही मोटरसायकल बघू शकता। ह्यामध्ये तुम्हाला स्पोक्स आणि ट्यूब टायर येते, एलईडी हेडलाइट येतो, फ्रंटला विंडशील्ड बघायला भेटते, बॅकरेस्ट तर येतेच, सोबत ह्यामध्ये तुम्हाला टूरिंग सीट देखील बघायला भेटतात। या सर्व मॉडेल्स मध्ये ऑरोरा ही एकमेव मोटरसायकल आहे ज्याच्यामध्ये टूरिंग सीट तुम्हाला इनबिल्ड बघायला भेटते। वरच्या फायरबॉल आणि स्टेलर या मोटरसायकलला देखील तुम्ही टूरिंग सीट बसू शकता, फक्त ती तुम्हाला सेपरेटली परचेस करायला लागेल। अजून एक ह्यात वैशिष्ट्य सांगायचं तर ह्यामध्ये तुम्हाला ड्युअल टोन कलरिंग बघायला भेटते। ह्यामध्ये देखील तुम्हाला सिल्वर हँडल बार, सिल्वर मिरर्स आणि एक्झॉस्ट सिल्वर बघायला भेटतो। सोबत एक हायलाइटिंग पार्ट म्हणला तर इंजिन देखील ह्यामध्ये सिल्वर वापरलेला आहे। ह्या मोटरसायकल मध्ये तुम्हाला एलईडी हेडलाइट येते। त्याच्यानंतर ना आहे मेटिओरच्या टॉप मॉडेलची बारी। आता आपण बघणार आहोत सुपरनोवा। ह्यामध्ये सर्व फीचर्स तुम्हाला बघायला भेटतात, जसं की अलॉय व्हील ते देखील मशीन फिनिश आहेत, एलईडी हेडलाइट, मॉडर्न थीम, ह्यामध्ये देखील बरेच सिल्वर पार्ट्स आपल्याला बघायला भेटतील। ह्यामध्ये तुम्हाला इंजिन ब्लॅक बघायला भेटेल। फायरबॉल, स्टेलर आणि सुपरनोवा ह्या मोटरसायकल मध्ये तुम्हाला इंजिन ब्लॅक बघायला भेटते। ऑरोरा हे एकमेव मोटरसायकल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सिल्वर कलरचं इंजिन बघायला भेटेल। सुपरनोवा आणि ऑरोरा या 2 मोटरसायकल्सना मेटलचे स्विच क्यूब बघायला भेटतात। या सर्व मोटरसायकल्सना 350 सीसीचं रॉयल एनफील्डचं जी सिरीजचं इंजिन वापरलं गेलं आहे। यामध्ये तुम्हाला 15 लिटरचा टँक आणि रिझर्व्ह कॅपॅसिटी 3.7 लिटरची आहे। यामध्ये तुम्हाला स्मूथ आणि रिफाइंड असं इंजिन येतं। ह्या मोटरसायकलची तुम्हाला जे मायलेज आहे ती 36 किलोमीटर पर लिटर अशी बघायला भेटते। तर भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका, फॉलो करा ह्या माझ्या पेजला आणि ही व्हिडिओ तुमच्या मित्राला देखील शेअर करा। तुम्हाला जर ह्या व्हिडिओ संबंधी काही बोलायचं असेल तर नक्की कॉमेंट करा। आणि आता भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत कॉन्टेंटला फुल थ्रॉटल।